नमस्कार ताईंनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज घराची क्लिनिंग करायला काढली होती. म्हणजे आता आपल्याला सवासणींचं पण अधिक महिन्यात सवासणी घालतात ना, त्या सवासणींचा पण कार्यक्रम करायचा होता आणि सारामृतचं पारायण पण आता गुरुपौर्णिमा आली ना जवळच, म्हणजे बुधवारी गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून मला गुरुवारपासून 7 दिवसाचं पारायण पण लावायचं होतं. म्हणून मग आधीच घराची साफसफाई करायला काढली होती. भांडे सगळे आधी घासून घेतले. भांड्याचे डबे सगळे आधी रिकामे करून घेतले होते आणि मग किचनवरच घासून घेतले. पाण्याचा दिवस होता ना, पाणी पण आलेलं होतं, म्हणून मग आधी घासून घेतले आणि बाहेर बाहेर नेऊन हॉलमध्ये मस्त टीव्हीवर आपले स्वामींचे गाणे लावून ठेवले होते आणि गाणे ऐकत ऐकतच माझं हे काम चालू होतं. डबे पुसून घेतले छान असे. बाहेर पाऊस चालू होता, पण काय करणार ना, आपल्याला घरातलं काहीतरी आवरायचं म्हणजे आपण पाऊस थांबायची वाट तर नाही बघू शकत. म्हणून मग पाऊस पण चालू होता, म्हणून म्हणलं जाते फॅन खाली आपले सुकतील डबे, म्हणून मग डबे सगळे घासून घेतले आधी आणि मग फॅन खाली बाहेर नेऊन मस्त पुसत बसले होते. मग पुसून झाल्यावर मग त्याच्याची मीटिंग पण होती शाळेत, तेवढ्याच घाईतून पण शाळेत पण जावं लागलं. म्हणजे आपल्याला पण मुलांचं कळतं ना हालचाल, काय चाललंय काय नाही शाळेतलं. म्हणून मग शाळेत पण मीटिंगमध्ये जाऊन आले आणि मॅडमला पण भेटले, काय चालले काय नाही बोलले तेजसबद्दल आणि बोलून आले. मग तोपर्यंत भांडे पण सुकले होते. जवळ आहे शाळा, त्याच्यामुळे अर्धा तासात जाऊन आले होते मी शाळेत. अर्धा तासाचीच होती मीटिंग. म्हणून मग मीटिंगमधून आल्यावर मग फॅन पुसून घेतला. फॅन पुसायला चढली मी, पण मला काय फॅन पोचत नव्हता, म्हणून मग तुषारनेच फॅन पुसल्यानंतर मग सगळं आवरून झाल्यावर मांडणी पुसून घेतली. मांडणी पुसून झाल्यावर मग मांडणीत पेपर हे टाकून घेतले, ते सगळं आवरून घेतलं. मग नंतर भांडे पण लावून घेतले. मग डब्यामध्ये सगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवलेलं असते ना, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. लवकर पण ही खराब पण होण्याची शक्यता नाही आहे. म्हणून मग सगळे प्लास्टिकच्या पिशवीतच भरून ठेवते डब्यांमध्ये. मग डबे सगळे भरून ठेवले आणि मग बाकीचे पण कामं आवरायला घेत होते. म्हणजे फ्रीज पण क्लीन करायचं राहिलं होतं ना, फ्रीज पण खूप घाण झाला होता, म्हणून मग फ्रीज पण क्लीन करायला घेतलं होतं. म्हणलं आता खिडकी आणि किचनच्या कप्प्यातले तेवढे भांडे राहिले होते, म्हणलं आता ते उद्या करता येईल मला सगळं एका दिवशी करून. पण मला हे एवढं काम करायला तर दिवसच गेला होता पूर्ण. आधी घरातले सगळे काम हे आवरून मग हे काढायलाच 10-10:30 वाजले होते मला. त्याच्यामुळं घरातलं सगळं आवरण्यासाठी मला हा पूर्ण दिवस लागला होता. तुमच्या पुढं 2-3 मिनिटाचा व्हिडिओ दिसते ताईनो, पण पूर्ण दिवस गेला होता. आणि मोठा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे ताईनो. आवडला तर नक्की पहा. आणि मैत्रिणीचा बड्डे पण होता संध्याकाळी. मैत्रिणीचा बड्डे पण बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी मग संध्याकाळी तिकडं पण गेले होते. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.